उमेदवार आहेत। आता अमित साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केळुसकर यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे। आणि केळुसकर दाम्पत्यांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मामा कसं बनवलं पाहूया ग्राफिक्स मधून। भाजपनं सुरुवातीला प्रभाग क्रमांक 173 मधून दत्ता केळुसकरांना एबी फॉर्म दिला होता। जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार प्रभाग क्रमांक 173 शिंदेच्या शिवसेनेला सुटला। शिवसेनेनं माजी नगरसेवक रामदास कांबळेंच्या पत्नी पूजा कांबळेंना उमेदवारी जाहीर केली। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या मागणीनंतर दत्ता केळुसकरांनी एबी फॉर्म परत दिला। मात्र दत्ता केळुसकरांनी एबी फॉर्म भाजपला परत देण्याआधी त्याची कलर झेरॉक्स काढून ठेवली होती। दत्ता केळुसकरांनी पत्नी शिल्पा यांना प्रभाग क्रमांक 173 मधून अपक्ष म्हणून उभं केलं। मात्र प्रत्यक्षात शिल्पा केळुसकरांनी एक अर्ज अपक्ष म्हणून आणि दुसरा अर्ज भाजपच्या एबी फॉर्मच्या कलर झेरॉक्स सोबत सादर केला। विशेष म्हणजे एबी फॉर्मच्या कलर झेरॉक्ससह दाखल केलेल्या शिल्पा केळुसकरांचा अर्ज हा वैध ठरला। आणि या सगळ्या गडबडीच्या मुद्द्यावर भाजपचे आशिष शेलार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। खरं 173 मध्ये